कापूस व मका ची मर्यादा वाढवून मिळावी म्हणून आज दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। जिल्ह्यात खरेदी विक्री वाढले, शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांनी लूट थांबावी या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करून निवेदन देण्यात आले। खानदेशातील शेतकऱ्यांची कापूस व मका पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होते। शेतकऱ्यांना शासनाने सुरू केलेली CCI व मका खरेदी विक्री हमी भावामुळे शेतकरी मेटाकुळीस आलेला आहे। शेतकऱ्यांचा कापूस मका खुल्या बाजारात बहुतांश माल विक्रीला आहे। कापूस व मका यांची खरेदी वाढवावी। CCI कापूस जेनिंग प्रेसिंग मध्ये गेडर यांची लूट करीत आहे, ती लूट थांबवावी व सरसकट खरेदी विक्री वाढवावी अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी क्रांतिकारी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील, सुनीलाल माळी, सोमा माळी, विशाल पाटील, हंसराज चौधरी, प्रणव भामरे व शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, 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 शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। शेतकरी 2-3 दिवस होतो तरी माल खाली होतो CCI कडे। आणि दुसरी गोष्ट मकाचं जे ऑनलाईन आहे ते ओपन करा साहेब। इथं त्यांना कागद घेऊन इथं जसं आता शासनाने हे सेवा केंद्र चालू केले की तुम्ही करा बुवा सेवा केंद्र घर बसले। आता हा माणसाचं वय किती, एक का मुलगा आहे तो कामाला आमच्या सोबत घेऊन आलोय, मग असाल तुमचं काल परवा दिवशी सुट्ट्या होत्या, काल देखील काही झालं नाही। म्हणजे ही जी परिस्थिती ती शासनाला कळवा सर, कारण की काय हे तुम्ही ओपन करा ना। शासन एवढं डिजिटल इंडिया करतंय आणि एकीकडे शेतकऱ्यांसाठी इथं कागद घेऊन या मार्केटला हे करा, हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे एवढी विनंती आहे। आणि मर्यादा वाढवा ना, हा मर्यादा दिली 40 क्विंटल दिलं नसते साध्या आणि साहेब त्याच पद्धतीने शासन शेतकऱ्यांचा माल परत पाठवून देतात, तर त्यामुळे फार त्रास होतो। मागच्या महिन्यातच कलेक्टर मॅडमही येऊन गेल्या विक्रांतच्या CCI सेंटरला। आपण जर काही त्याच्यावर पुढे हे केलं तर शेतकऱ्यांना थोडंसं हे होईल। आणि मध्यंतरी सर आता जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी यांना शिरपूर फर्स्टच्या वतीने आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनांच्या वतीने विविध विषयांचे निवेदन देण्यात आले। शिरपूर तालुक्यामध्ये कापूस खरेदी केंद्राची संख्येत वाढ करण्यात यावी। जे आता हल्ली एकच केंद्र सुरू आहे ते म्हणजे विक्रणला, त्या केंद्रांमध्ये वाढ करण्यात यावी। त्याच पद्धतीने अनेक वेळा जेव्हा शेतकरी आपला माल भरून त्या कापूस खरेदी केंद्रावरती जातो तेव्हा अनेक वेळा त्याचा माल परत पाठवला जातो, तर त्यातही प्रशासनाने सहकार्य करावं अशा पद्धतीचे निवेदन आम्ही स्थानिक प्रशासनालाही दिलेले होते आणि ते आज उपजिल्हाधिकारी यांना देखील दिलेले आहे। त्याच पद्धतीने शिरपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा पीक विमा, मग तो केळीचा पीक विमा असेल, विविध पीक विमे अजूनही थकीत आहे, तर तो थकीत पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांना परत देण्यात यावा। आणि अनेक दिवसापासून शिरपूरमध्येच नव्हे तर संबंधित जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये बिबट्या आणि वन प्राण्यांचं सावट आहे, त्यांचा फेरा वाढलेला आहे, तर त्याच्यावरती देखील वन विभागाने तात्काळ त्याच्यावरती बंदोबस्त करावा। आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे, रात्रीची लाईट असल्या कारणाने शेतकऱ्याला बाहेर पडावं लागतं, तर त्याचाही बंदोबस्त वन विभागाने करावा। CCI केंद्रामध्ये वाढ करण्यात यावी आणि जो कापूस खरेदी केंद्राची जी हेक्टरी 11 क्विंटलची जी अट ठेवलेली आहे ती अट शिथिल करून त्यामध्ये वाढ करण्यात यावी, जेणेकरून जो शेतकऱ्याचा माल आहे 2-4 क्विंटल जो वरती उठतो तो वाया जाणार नाही आणि तो परत जाणार नाही। अशा पद्धतीचे निवेदन आज धुळे येथे उपजिल्हाधिकारी यांना आमच्या संघटनांच्या वतीने देण्यात आले। माध्यमातून आज आम्ही निवेदन देतो की आमच्या धुळे जिल्ह्याचे आवडते नेते जयकुमारजी रावल, पालकमंत्री आणि पणन व शिष्टाचार मंत्री, आपल्या धुळे जिल्ह्यात कापूस व कांदा आणि मका खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि शासनाने धुळे जिल्ह्यासाठी 10.74, जळगावसाठी 12.47 आणि नंदुरबारसाठी 13.33 मर्यादा दिली कापूससाठी, तसंच मकासाठी पण मर्यादा दिली। आणि एकीकडे कंपन्या म्हणतायत मका उत्पादक की हेक्टरी 100 क्विंटल मका पिकतो। आणि आम्ही विनंती करतो आमचे लाडके मंत्री साहेब, आपण धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, त्या पालक या नात्याने खानदेशातील शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे, यांची मर्यादा वाढ करायला पाहिजे। आणि जी मोठी लूट सुरू आहे जिनिंग प्रेसमध्ये ग्रेडर मंडळी, व्यापारींच्या नावे शेतकऱ्यांच्या नावे पैसे कमवत व्यापारी मंडळी, त्यांना मुभा दिली जाते, त्यांचे माल ताबडतोब विकला जातो आणि शेतकरी मायबापाला ऑनलाईन करण्यापासून तर विक्रीपर्यंत त्याला कसा कुळवता येईल, कसा खाता येईल या पद्धतीने लूट सुरू आहे। याला आपण मंत्री महोदय साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री साहेब आणि महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री साहेब थोडं आमच्या धुळे जिल्ह्यावर कांद्याच्या प्रश्नावर बोला. आज जी राजकीय दबावगिरीशाही सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रात, ते चित्र खानदेशमध्ये सुरू आहे. कोणी शेतकऱ्यांवर बोलायला गेलं त्याला दाबलं मार जात आहे, त्याला हुकुमशाही पद्धतीने फोन येत आहेत, त्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते. याला सर्वस्वी जबाबदार आपण सत्ताधारी आहोत. कारण सत्ताधारी मंडळीच्या यावर तुटपुंजे, रेती माफिया, रोड माफिया हे दादागिरी काढतात. आमच्या बायको पत्नी मुलांना काही झालं तर सर्वस्वी जबाबदारी या राज्यकर्त्यांची आहे. आम्ही याच्यातून सांगू इच्छितो, जेव्हा आम्ही आवाज उठवतो आमच्या बायका मुलं वर धमकी आम्हाला धमक्या दिल्या जातात, याची बी चौकशी करा. वंदे मातरम.